विविध भारती पुणे ठळक बातम्या. कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जतमध्ये 100 खाटांचं रुग्णालय लवकरच उभारण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. शासन सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कार्य करत असून शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात 2,19,00,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत शिक्षण विभागाच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनानं शिक्षण मित्र नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला लोकसेवा हमी कायद्याची जोड देण्यात आली असून विविध प्रकारच्या 20 सेवा या उपक्रमाद्वारे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे सायबर पोलिसांनी 84 लाख रुपयांचा क्रिप्टो चलन घोटाळा उघडकीला आणला आहे. या प्रकरणी आरोपी गणेश सागर याला दिल्लीमधून अटक केली आहे. नागरिकांनी बक कॉइन या क्रिप्टो चलन योजनेत गुंतवणूक करावी यासाठी सागर चर्चासत्र घेत होता. तसंच तो नागरिकांना अनेक विपणन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत असल्याची माहिती समोर आली आहे. युवा पिढीतील सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या नाट्यपद आणि गझल गायनानं स्वरझंकार संगीत महोत्सवाची काल सांगता झाली. अखेरच्या सत्रात राहुल देशपांडे आणि पंडित राकेश चौरासिया यांच्या एकत्रित गायनवादनाच्या मैफलीनं कळस गाठला. राहुल देशपांडे यांनी संगीत संशय कल्लोळ, कट्यार काळजात घुसली या नाटकातील गाजलेल्या पदांसह विविध गझल्स सादर केल्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58